नमस्कार, मी चेतन वाघमारे। पोळा आला आणि पाऊस झाला भोळा अशी म्हण आहे, मात्र हिंगणघाट तालुक्यामध्ये असं होताना दिसत नाही आहे। पोळ्यानंतरच पावसाने जोर पकडलेला आहे। पोळ्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने पाऊस सुरू होता त्याच्या विरोधार्थी म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आता सध्या हिंगणघाट तालुक्यात सुरू आहे। आज दुपारी 12 वाजल्यानंतर 12:30 ते 1च्या दरम्यान हिंगणघाट शहरात पावसाला सुरुवात झाली। काल देखील हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस होता, हिंगणघाट तालुक्यात पाऊस होता। आज या पावसाने मोठ्या प्रमाणात हिंगणघाट शहरात हजेरी लावली होती। हिंगणघाट तालुक्यामध्ये सगळे नदी नाले फुल भरून वाहून राहिले। आता नांद आणि वडगाव डॅमचं पाणी देखील सोडण्यात आलं आहे। रात्री साधारणतः 3:30 ते 4 वाजल्याच्या दरम्यान हिंगणघाट शहराच्या नदीकाठच्या परिसरामध्ये असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। 3:30 ते 4 वाजता जर हा पाऊस अशाच पद्धतीने सुरू राहिला तर लोकांच्या घरात पाणी शिरू शकण्याची संभावना आहे। मात्र तुर्तास आता जवळपास 9:30 वाजलेले आहे आणि 9:30-10च्या दरम्यान पाऊस थांबलेला आहे। त्यामुळे हिंगणघाट शहरात मोठी राहत भेटलेली आहे। मात्र हिंगणघाट शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर राष्ट्रीय महामार्गावरती ज्या पद्धतीने पाणी जमा आहे त्या पद्धतीत सगळा ट्रॅफिक जाम झालेला होता। दुपारी साधारणतः 5 वाजल्याच्या नंतर या पावसानं सुरुवात केली होती म्हणजे त्या परिसरामध्ये ट्रॅफिक जाम होण्यासाठी म्हणून या पाऊस रस्त्यावर आला होता। जवळजवळ 5 ते 6 फुटापर्यंत पाणी अनेक जागी साचलेलं होतं। हिंगणघाट शहरातीलच पुनवर पेट्रोल पंपच्या मागील पद्मावती नगरमध्ये देखील 4-4-4.5 फुटापर्यंत पाणी होतं। हिंगणघाट शहरातल्या अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक घरात मोठं नुकसान झालेलं आहे या पावसामुळे। तर हिंगणघाट शहरामध्ये 155 कोटी रुपये खर्च करून अमृत योजनेअंतर्गत भुयारी गटार योजनेचे आणि मलनिस्सारांसाठी म्हणून कामे करण्यात आली। आता या मलनिस्सारांचे जे चेंबर बनलेले होते या चेंबरमधून देखील पाणी बाहेर येत होतं, कारण की फ्लो टेस्ट जी आहे मलनिस्सारांची ते फेल झालेली आहे। उतारच काढल्या गेलेले नाही आहे, त्यामुळे जे पाणी आहे ते चेंबरमध्ये भरून हे सर्व पाणी बाहेर येत होतं। यामुळे हिंगणघाट शहरामध्ये आता रोगराई मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे। हिंगणघाट तालुक्यातीलच टाकळी अल्लीपूरच्या भागात अनेक गावात नागरिक अडकून पडलेले आहेत। हिंगणघाटचे तहसीलदार योगेश शिंदे, उपविभागीय अधिकारी यांच्या माध्यमातून या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवून आहे। हिंगणघाट नगरपालिकेचे मुख्याधिकारी देखील या सर्व पावसाकडे लक्ष ठेवून आहे। हिंगणघाट शहरातील नगरपालिकेची जी शाळा आहे GBMM शाळा आहे, त्या शाळेमध्ये सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे। गरज पडल्यास नागरिकांना त्या जागी हलवण्यात येईल। मात्र ज्या पद्धतीने रिठे कॉलनीमध्ये पाणी शिरलेलं होतं आपण बघू शकता, ज्या पद्धतीने या रिठे कॉलनीमध्ये पाणी आहे, पाण्यानं रौद्र रूप धारण केलेलं आहे। इतका ओसंडून पाणी रस्त्यावरून वाहत आहे, जणू नदी मोठ्या प्रमाणात हिंगणघाट शहरातून वाहत आहे अशी परिस्थिती हिंगणघाट शहरातील रिठे कॉलनीतच नव्हे तर जुन्या वस्तीतील अनेक भागात नंदुरी रोडवरील नाला तर कितीतरी दूर जवळपास 200-300 मीटरपर्यंत फुल भरून वाहत होता। ट्रॅफिक जाम होती। सरकारी दवाखान्यात चौकात तर अतिशय गंभीर परिस्थिती झालेली होती। राष्ट्रीय महामार्ग जाम झाला होता। अशी वाईट परिस्थिती या पावसामुळे सर्वत्र निर्माण झाली आहे। एकंदरीतच हिंगणघाट तहसीलदार असो की मुख्याधिकारी असो ह्या सर्व बाबीकडे लक्ष ठेवून आहे। सध्या तहसीलदार SDO हे अल्लीपूर भागामध्ये गेले। अल्लीपूर भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक फसले असल्याची माहिती मिळालेली आहे। रात्री देखील हे बचाव कार्य म्हणजे नागरिकांना सुरक्षित जागी आणण्याचं कार्य सुरू आहे। देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने हे देखील अल्लीपूर भागामध्ये पोहोचलेले आहे। यामुळं अल्लीपूर भागामध्ये ज्या पद्धतीने प्रत्येक वर्षी थोडासाही पाऊस आला तरी सर्वत्र विचित्र परिस्थिती निर्माण होते। याच्यावरती आता तोडगा काढणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। यशोदा नदीचं खोलीकरण करणं महत्त्वाचं आहे। थोडाही पाऊस आला तर यशोदा नदीचं पाणी दुथंडा भरून वाहू लागते आणि ते गावात शिरते। त्यामुळे या सर्व बाबीकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे। धन्यवाद।